पहिला प्रकार असा आहे की फरका नाश, दुसरा प्रकार असा आहे की आश्रय नाश आणि तिसरा प्रकार असा आहे की स्वभावाचा नाश. पहिला नाश फरका नाश. फरका नाश म्हणजे काय तर बघा, एखाद्या व्यक्तीने खून करणे याला म्हणतात फरका नाश. दुसरा आहे आश्रय नाश. आश्रय नाश म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या गाडीने प्रवास करत आहे, पण प्रवास करत असताना त्या गाडीचा अचानक ऍक्सिडेंट होणे आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या व्यक्तीचा त्या गाडीमध्ये मृत्यू होणे याला म्हणतात आश्रय नाश. कारण त्या व्यक्तीने त्या गाडीचा आश्रय घेतलेला होता. किंवा मौली ज्ञानोबर आहे, अजून खूप पूर्व उदाहरण देतात. मौली म्हणतात की भिंत आहे आणि त्या भिंतीवरती सुंदर असं चित्र रेखाटलेलं आहे. त्या भिंतीवरती सुंदर चित्र आहे, पण काही कालांतराने ती भिंत पडून जाते. आता भिंत पडून गेल्यानंतर मला सांगा ते चित्र त्या ठिकाणी राहणार आहे का? बघा बसलेली मंडळी, चित्र त्या ठिकाणी राहणार आहे? अजून नाही. कारण त्या भिंतीबरोबर त्या चित्राची देखील मातीच होणार आहे. मौली ज्ञानोबराय म्हणतात पडली गेली भिंती तर त्या चित्राची वेळ माती. हा झाला आश्रय नाश. कारण त्या चित्राने त्या भिंतीचा आश्रय घेतला होता. आणि शेवट आहे स्वभावाचा नाश. तर स्वभावाचा नाश काय आहे तर आपले हे शरीर आहे. हे शरीर आहे, या शरीराचा स्वभावच आहे की याचा नाश होणे. बघा या मृत्यूमुखामध्ये तिरुजन जन्माला येतात. पहिला वर्ग आहे देव, दुसरा वर्ग आहे संत आणि तिसरा वर्ग आहे तुम्ही आम्ही. बघा या ठिकाणी देवाला जन्माला येण्याचं उद्दिष्ट वेगळं आहे, साधू संतांना जन्माला येण्याचं उद्दिष्ट वेगळं आहे व तुमचं आमचं देखील जन्माला येण्याचं उद्दिष्ट हे वेगळं आहे. अजून थोडं सोपं असं सांगायचं झालं तर बघा देवाला जन्माला येण्याचा व्यवहार वेगळा आहे, संतांचा व्यवहार वेगळा आहे व तुमचा आमचा व्यवहार हा वेगळा आहे. अजून सोपं सांगू का? बघा देवाचा धंदा वेगळा आहे, तुमचा आमचा धंदा वेगळा आहे व संतांचा धंदा हा वेगळा आहे. तर देवाचा धंदा काय आहे तर बघा देवाचा धंदा हा आहे कोणता? देवनिया चक्र बघा हाची धंदा करीतो किंवा भक्ताराचे पायापाशी दुर्जनाचे संवारी किंवा पवित्र नाही साधू नाम विनाशायचे दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवाने युगे युगे. मला देव काय करतो की आपल्या भक्तांचं रक्षण करतो आणि दुर्जनांचा संहार करतो. बघा महाभारतामध्ये त्या धर्मराजाला द्यूत खेळण्याचं ज्ञान नव्हतं. द्यूत म्हणजे आताच्या भाषेत जुगार. बघा आता जुगार हा मोबाईल मध्ये ऑनलाईन असतो, रमी. आता मुलं रमी वगैरे खेळतात. तर बघा धर्मराजा दुर्योधन हे द्यूत खेळण्यासाठी बसले आणि त्या ठिकाणी तो शकुनी मामा होता. त्या कवड्या टाकण्यासाठी शकुनी मामा होता आणि त्या शकुनी मामाला वरताना असं होतं की समोरचा जर 4 बोलला तर त्या कवड्या मारा 6 पडायच्या, समोरचा जर 6 बोलला तर त्या कवड्या 8 पडायच्या. त्या शकुनीला मारा वरतानाच असं होतं आणि त्या कवड्या जरा संतांच्या हाडाच्या होत्या. आणि त्या खेळाचा नियम असा आहे की जो प्रतिस्पर्धी आहे
त्याने त्या गाड्या टाकायच्या असतात. पण महाराष्ट्राला धर्मच होता ते चुकीचं होतं. डाव सुरू झाला. धर्मराजाने सुरुवातीला काही गावं महाराज त्या गावामध्ये मांडली. तर त्या दुर्योधनाने महाराज ती गावं जिंकून घेतली. नंतर धर्मराजाने इंद्रप्रस्थ त्या गावामध्ये मांडला. त्या दुर्योधनाने महाराज इंद्रप्रस्थ जिंकून घेतला. नंतर धर्मराजाने महाराज सर्व राज्य त्या गावामध्ये मांडलं. त्या दुर्योधनाने सर्व राज्य धर्मराजाचं जिंकून घेतलं. त्याच्यानंतर त्या धर्मराजाने स्वतःला त्या गावामध्ये मांडलं. बघा, धर्मराजाने स्वतःला त्या गावामध्ये मांडलं. तर त्या दुर्योधनाने महाराज धर्माला देखील जिंकून घेतलं. त्याच्यानंतर धर्मराजाने भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या सर्वांना त्या गावामध्ये मांडलं. त्या दुर्योधनाने महाराज सगळ्यांना जिंकून घेतलं. त्यानंतर धर्मराजा त्या दुर्योधनाला बोलतात की अरे दुर्योधना, माझ्याकडे जे काही वस्तू होत्या त्या सर्व वस्तू या ठिकाणी संपलेल्या. आता हा डाव आपण मोडला पाहिजे. हा डाव आपण आता थांबला पाहिजे. दुर्योधन म्हणतो नाही दादा, अजून एक गोष्ट तुझ्याकडे आहे. काय म्हणतो दुर्योधन की दादा अजून एक गोष्ट तुझ्याकडे आहे. धर्मराजाचं काही लक्ष देत नाही. धर्मराजा म्हणतो की कोणती वस्तू आहे. त्यावेळेस दुर्योधन म्हणतो की दादा अजून द्रौपदी बाकी आहे ना. बघा, धर्मराजासारखा राजा महाराज तो आयुष्यामध्ये केव्हाच खोटं बोलला नाही. पण या जुगाराच्या नादाला लागून महाराज त्यांनी स्वतःची पत्नी त्या डावामध्ये मांडली. म्हणून जे काही जुगार कोणी खेळत असेल त्यांना विनंती आहे की पाया पडतो जुगाराच्या नादी कोणी लागू नका. बघा, आयुष्यामध्ये माणसाने जुगार आणि फॅशन याच्या नादी केव्हाच लागू नये. कारण आतापर्यंत जुगारामुळे आणि फॅशनमुळे जेवढे संसार उद्ध्वस्त झालेले आहे तेवढे संसार महाराज कशाने उद्ध्वस्त झालेले नाही. तर बघा, त्या धर्मराजाने द्रौपदीला त्या गावामध्ये मांडलं आणि जे नको घडायला तेच घडलं. त्या दुर्योधनाने द्रौपदीला देखील जिंकून घेतलं. आणि तो दुर्योधन दुःशासनाला म्हणतो की हे दुःशासना, जा त्या द्रौपदीला घेऊन ये. बघा महाराज, तो दुःशासन द्रौपदीच्या मारामध्ये जातो आणि लांबूनच त्या द्रौपदीला आवाज देतो की हे द्रौपदी, माझ्या दादाने तुला बोलवलेलं आहे. त्या द्रौपदीला आश्चर्य वाटतं की रोज वहिनी म्हणून येणारा आवाज आज डायरेक्ट द्रौपदी म्हणतोय. त्यावेळी द्रौपदी बोलते की भाऊजी, मी त्या ठिकाणी येऊ शकत नाही कारण मी रजस्वल आहे, एक स्त्री आहे. त्या सभेमध्ये मी येणं म्हणजे माझ्या हातून पाप घडणं आहे. मी त्या ठिकाणी येऊ शकत नाही. पण तो दुःशासन बोलतो की अगं द्रौपदी, तू अगोदर आमची वहिनी होती पण आता आमची दासी झालेली आहे. आम्ही तुला जिंकून घेतलेला आहे. चल, माझ्या दादाने तुला बोलवलेला आहे. द्रौपदी महाराज नाही म्हणते, पण तो त्या दुःशासनाने द्रौपदीचा हात पकडला आणि ओढत ओढत भर सभेत त्या द्रौपदीला घेऊन गेला. त्या द्रौपदीला मनात असं वाटायचं की त्या ठिकाणी माझे 5 पती आहेत. माझ्या भीमाने जर माझी अवस्था अशी पाहिली तर माझा भीम एका गद्यामध्येच
या दुःशासनाचं त्याच्या मुंडक्याची चटणी करेल माझा अर्जुन एका बाणानेच या दुःशासनाचं शिरछेद करेल असं तिला वाटलं. पण तिथं गेल्यानंतर महाराज हो त्या पाची पांडवांची माना धारी होते त्यांच्या माना खाली होते. द्रौपदीने त्यांच्याकडे पाहिलं तर 5 जणांच्या माना खाली होत्या. नंतर द्रौपदीने भीष्माचार्यांकडे पाहिलं तर भीष्माचार्यांची देखील मान खाली होती. द्रोणाचार्यांकडे पाहिलं तर द्रोणाचार्यांची मान देखील खालीच होती. अहो कृपाचार्य सगळ्याकडे पाहिलं तर त्यांच्या माना खाली होत्या. द्रौपदीला काही समजेना की या ठिकाणी काय झालंय. द्रौपदीने भीष्माचार्यांना विचारलं. भीष्माचार्यांनी सर्व घडलेली घटना सांगितली. द्रौपदीला खूप वाईट वाटलं. तो दुर्योधन त्या दुःशासनाला म्हणतोय की ए दुःशासना ही बोलली होती ना की आंधळीची पोरं आंधळी अरे ओळीची साडी हिला पण कळू दे की आंधळीचे पोरं आंधळीच आहेत का. मला असं म्हटल्यानंतर त्या द्रौपदीला कळून चुकलं की आता मला त्या भगवंताशिवाय कोणी तारणार नाही. त्या द्रौपदीने बघा मला त्या भगवंताचा धावा केला. ती बोलते की कोटी गुंतलाचे द्वारे विचाराया वेळ कासत या लागीला. ती द्रौपदी त्या भगवंताचा दावा करते. आणि महाराज भगवंत एवढ्या स्पीडने येतो बघा की असं बोलतात की भगवंताचं वाहन कोणतं आहे हो. अहो भगवंताचं वाहन कोणतं आहे. प्रवचनाला बसलेले मंडळी मी आपल्याला काहीतरी प्रश्न विचारतोय इकडे माझ्याकडे लक्ष द्या. त्यांचं काम चालूच राहणार आहे. तुम्ही इकडे लक्ष द्या. आपण प्रवचनामध्ये बसलेलो आहे. मला सांगा भगवान विष्णूंचं वाहन कोणतं आहे. हा गरुड. ते गरुड हे भगवंताचं वाहन आहे. आणि असं म्हणतात की त्या गरुडाला महाराज एवढी स्पीड आहे तो गरुड एका तासाला 1,00,000 किलोमीटर प्रवास करू शकतो. किती 1,00,000 किलोमीटर एका तासाला. तर बघा भगवंताला त्याची स्पीड देखील कमी वाटली. भगवान म्हटले की अरे गरुडा तू पाठीमागच था मी पुढे जातो. मला त्या क्षणी भगवान द्रौपदी पाशी येतात. आणि तो दुःशासन द्रौपदीची साडी ओढत असताना लोक असं म्हणतात की भगवंताने साड्या पुरवल्या. भगवंताने साड्या पुरवल्या. ऐका भगवंताने साड्या नाही पुरवल्या. अहो त्या ठिकाणी भगवानच साड्या झाला. काय भगवान साडी झाला. तो दुःशासन साडी ओढायचा. भगवान महाराज साडी व्हायचे. तो दुःशासन साडी ओढायचा. भगवान साडी व्हायचे. असं 4-5 तास होऊन गेले. तो दुःशासन थकला महाराज साडी ओढून. तिथे बसलेल्या मंडळींना काहीच कळना की नारीने साडी आहे की साडीने नारी. याच्यातून मला सांगायचं काय आहे की देवाचा धंदा कोणता आहे. भक्तांचा सांभाळ करणे. भक्तांचा सांभाळ करणे हा भगवंताचा धंदा आहे. त्या गजेंद्राचं उदाहरण आपल्याला माहिती असेल. गजेंद्र म्हणजे गजेंद्र नावाचा हत्ती होता. तो हत्ती त्याच्या कुटुंबासोबत तलावामध्ये जलक्रीडा करण्यासाठी तो गेला. जलक्रीडा करत असताना एका मगराने त्याचं नाव नक्र. त्या नकराने महाराज त्या हत्तीचा पाय पकडला. हत्तीचा पाय पकडल्यानंतर त्या हत्तीने खूप प्रयत्न केला पण त्या नकराने काय त्याचा पाय सोडला नाही. कारण पाण्यामध्ये मगरांना एवढी ताकद असते की हजारो हत्तींचं बळ त्या मगरीमध्ये येतं. एक आपल्याकडे मन आहे बघा. अपने गली में कुत्ता ही शेर बनता है.
तसं महाराज त्या पाण्यामध्ये त्या मात्र खूप ताकद असते. तो हत्ती खूप प्रयत्न करतो. तेवढंच नाही तर त्या गजेंद्राचं सगळं कुटुंब महाराज त्या गजेंद्राला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण तो नक्र काही सोडत नाही. असं बोलता बोलता महिना 2 महिने 6 महिने होऊन जातात आणि त्याच्या घरचे विचार करतात की आता हे झाडाला पिकलेलं पान आहे, हे आज न उद्या गळणारच आहे. याचा विचार करून काही उपयोग नाही. महाराज ते सर्वजण त्या गजेंद्राला त्याच ठिकाणी ठेवतात आणि ते निघून जातात. त्या गजेंद्राला कळतं की आता मला त्या भगवंताशिवाय कोणी सोडू शकत नाही. तो गजेंद्र महाराज भगवंताचा दावा करतो. भगवान जेवण करत असतात पण गजेंद्राची हाक ऐकताच भगवान लगेच निघतात. तर लक्ष्मी मातेने भगवंताला विचारलं, कुठे चालला, एवढी घाई का करता, जेवायचं नाही का तुम्हाला? त्यावेळेस भगवान ह हा शब्द लक्ष्मी जवळ म्हणतात आणि ती हा शब्द हत्तीपाशी म्हणतात, म्हणजे गजेंद्रापाशी. म्हणजे एवढ्या स्पीडनं तो भगवंत आपल्या भक्तांसाठी येत असतो. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनात एकच लक्षात घ्यावं की त्याने देवाचा दास व्हावं. आपण देवाचं दास झालं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण भगवंताने आपल्याला हा नरदेव महाराज फक्त आणि फक्त भजनासाठी दिलेला आहे. कशासाठी नरदेव दिलेला आहे? अहो भजनासाठी. पण याचा उपयोग आपण सर्वजण फक्त भजनासाठीच करतोय. तुकोबाराय बोलतात, देवी तिला देव भजन घुमटा, तो या झाला फाटा बदिलीचा. भगवंताने हा नरदेव आपल्याला फक्त आणि फक्त भजनासाठी दिलेला आहे. पण याचा उपयोग आपण या नाचक्या प्रपंचासाठी करतोय. आपण सर्वजण त्यामध्ये जाऊ. भक्तांचं रक्षण करणं हा देवाचा धंदा आहे. साधू संतांचा धंदा कोणता आहे हो? तर अखंड त्या भगवंताचं नामस्मरण करणं हा संतांचा धंदा आहे. महाराज बोलतात, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवळे. संत अखंड भगवंताचं नामस्मरण करत असतात. तुकोबारायांचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल. बघा, तुकोबाराय अखंड भगवंताचं नामस्मरण करायचे. अगदी बार 2 नंबरच्या विधीला जरी तुकोबाराय गेले तरी तुकोबारायांचं नामस्मरण हे चालू असायचं. श्री विठ्ठल पांडुरंग हरी वासुदेव हरी, श्री विठ्ठल पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी, असं अखंड तुकोबारायांचं भजन चालू असायचं. एक दिवस गावातली मंडळी एकत्र आली आणि ती म्हटली की चला तुकोबारायांच्या घरी. कशासाठी? तर ते तुकोबाराय 2 नंबरच्या विधीला जरी गेले तरी भगवंताचं मंगल नाव त्या अमंगल जागेवरती घेतात. तुकोबारायांना ते लोक बोलू लागले की काहो महाराज, तुम्ही कीर्तन करता, लोकांना उपदेश करता, भगवंताचं नामस्मरण करता, ठीक आहे, पण तुम्ही 2 नंबरच्या विधीला गेल्यानंतर देखील त्या भगवंताचं मंगल नाव त्या अमंगल जागेवरती काय घेता? तुकोबाराय बोलतात की ठीक आहे, यानंतर 2 नंबरच्या विधीला गेल्यानंतर मी त्या भगवंताचं नामस्मरण करणार नाही. दुसऱ्या दिवशी तुकोबाराय 2 नंबरच्या विधीला जातात. तर बघा, हे गावातील लोक म्हणतात की बघू तुकोबाराय नामस्मरण करतात की नाही करतात. ते लोक महाराज त्या ठिकाणी जातात तर तुकोबारायांचं नामस्मरण हे चालूच होतं. रामकृष्ण हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी.
ते लोक विचार करतात की काय महाराज आहे. म्हटले की आम्ही भगवंताचं नामस्मरण करणार नाही, पण नामस्मरण तर चालूच आहे. मग महाराज ते वाघोलीला गेले. रामेश्वर शास्त्री जवळ सगळी घटना त्या रामेश्वर शास्त्रींना सांगितली. त्या रामेश्वर शास्त्रींना तर खूप राग आला. ते रामेश्वर शास्त्री देऊळ आले आणि तुकोबारायांना बोलले की महाराज लक्ष द्या, ऐका झोपलेले मंडळी इकडे लक्ष द्या. रामेश्वर शास्त्री काय म्हणतात की तुकोबाराय यानंतर 2 नंबरच्या विधीला गेल्यानंतर तुम्ही अजिबात भगवंताचं नामस्मरण करायचं नाही. तुकोबाराय बोलतात ठीक आहे शास्त्री, यानंतर 2 नंबरच्या विधीला गेल्यानंतर मी भगवंताचं नामस्मरण करणार नाही. दुसऱ्या दिवशी तुकोबाराय पुन्हा महाराज 2 नंबरच्या विधीला जातात. तुकोबारायांचं नामस्मरण आपलं चालूच होतं. रामकृष्ण हरी, वासुदेव हरी, पांडुरंग हरी. त्या रामेश्वर शास्त्रींना वाटलं की तुकोबारायांनी नामस्मरण थांबवलं असेल. ते एका झाडाच्या आडोंगी महाराज ऐकत होते, तर तुकोबारायांचं भजन हे चालूच होतं. त्या रामेश्वर शास्त्रीला खूप राग आला. तो रामेश्वर शास्त्री महाराज तळा 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 चालत गेला आणि तुकोबारायांना लांबूनच आवाज दिला की ओ तुकोबाराय काय चाललंय तुमचं. एकदा सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येत नाही का. तुकोबाराय त्यावेळेस बोलतात की शास्त्रीजी मला काही समजत नाही. या भगवंताचं नामस्मरण माझ्या तोंडातून कसं येतं हे मला काही समजत नाही. त्या रामेश्वर शास्त्रीला मला खूप राग आला. त्या शास्त्रीने काय केलं, 2 बोटामध्ये तुकोबारायांची जीभ पकडली. काय केलं, 2 बोटामध्ये तुकोबारायांची अशी जीभ पकडली. आता मला एक सांगा, जीभ पकडल्यानंतर काही बोलले जातं का हो? हा झोपलेले मंडळी, पाठीमागचे मंडळी, मला एक सांगा, 2 बोटामध्ये जीभ पकडल्यानंतर काय बोलल्या जातं? अहो नाही बोलल्या जात. पण चमत्कार काय झाला बघा, त्या रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायांची जीभ पकडली. तर अहो त्या रामेश्वर शास्त्रींच्या अंगावरची जेवढी केस आहेत ना महाराज, त्या केसामधनं रामकृष्ण हरी, वासुदेव हरी, पांडुरंग हरी असं नामस्मरण चालू झालं. आणि मग त्या रामेश्वर शास्त्रींना कळालं की तुकोबारायांचा अधिकार किती आहे. तेव्हा रामेश्वर शास्त्री म्हणतात की तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, किंवा मने रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझा. मला सांगायचं काय आहे की बघा, रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करणं हा संतांचा धंदा आहे. आणि तुमचा आमचा धंदा काय आहे हो? अहो आपला देखील हाच धंदा आहे की भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण हे शरीर आपल्याला काही असंच नाही मिळालं, नुसतं करता बघूच करण्यासाठी आपल्याला शरीर नाही मिळाले. हे शरीर कशासाठी मिळालेलं आहे, तर नर नारायण बनले आहे. आपण या नर शरीरात जन्माला आलेलो आहे ना महाराज, आपण नारायण बनलो पाहिजे, नारायण झालं पाहिजे, यासाठी आपल्याला हे नर शरीर मिळालेलं आहे. या शरीरामध्ये बघा एवढी ताकद आहे. अहो पुण्य निर्मितीचा कारखाना, काय पुण्य निर्मितीचा कारखाना म्हणजे मनुष्य शरीर आहे. म्हणून माणसाने एकच लक्षात घेतलं पाहिजे की त्याने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण हा देह मला सहज मिळत नाही. नाथ महाराज म्हणतात वासुदेव प्रकरणामध्ये, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही 8व्या मध्ये सुटणार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एकनाथ महाराज म्हणतात हा नरदेह फार दुर्लभ आहे. हा नरदेह सहजासहजी मिळत नाही. बघा या नरदेहाला आल्यानंतर सगळ्यांच्याच नरदेहाचा नाश होणार आहे. पण इथं आल्यानंतर आपण काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. बघा कर्म करणं हे आपल्या हातात आहे, पण फळ घेणं हे भगवंताच्या हातात आहे. म्हणून माणसाने कर्म करताना 1000 वेळा विचार केला पाहिजे. किती वेळा?
1000 वेळा. कारण कर्म केल्यानंतर हे आपल्यालाच फेडायचंय, आपल्यालाच भोगायचं आहे. वाल्या फळाचं उदाहरण सर्वांना माहिती असेल. त्या वाल्या फळाला नारदाची भेट झाली. नारदाची भेट झाल्यानंतर नारद तिला बोलतात की काय रे बाबा, हे पाप करतो, हे वाईट कर्म करतो, अरे कोणासाठी करतो? त्यावेळेस तो वाल्या बोलतो की अरे तुझ्यासारखा फकीर आहे का? घरी बायको आहे, आई वडील आहे, पोर आहे, त्यांच्यासाठी करतोय. नारद म्हटले की अरे बाबा, याच्यातून हे पाप होत, हे पाप फेडायचं कसं? त्यावेळेस तो वाल्या म्हणतो की आज हे सर्वजण खाऊ लागतात, उद्या भोगही लागतील. नारद म्हटले जा, घरी जा आणि त्यांना विचारून ये. तो वाल्या महाराज घरी जातो, आई वडिलांना विचारतो की बाबा मी ही वाटमारी करतो, याच्यातून पाप होतोय, तर या पापामध्ये वाटेकरी तुम्ही बसाल का? आई वडिलांनी तोंडावरती नकार दिला. म्हणजे बाळा, आम्ही यासाठी तुला जन्माला घातलेला आहे का? तुझं पाप फेडण्यासाठी? तुझं कर्तव्य आहे की आम्हाला 2 वेळेचं जीव घालायचं, आमचा सांभाळ करायचा, ही तुझी जबाबदारी आहे. आई वडिलांनी नकार दिला. तो मुलांपाशी गेला. अहो मुलांनी देखील, आता ते मुलांनी देखील नकार दिला. मग नंतर त्याला गॅरंटी होती त्याच्या बायकोवरती. तो बायकोपाशी गेला. तिला म्हटलं की का मी वाटमारी करतो, या वाटमारीत एक पाप होतं, हे तू फेडू लागशील का? मला ती पण वाल्या पोळ्याची बायको होती. तिने तोंडावरती नकार नाही दिला, कारण तिला माहिती होतं की याने कोंबड्या आणि बकरं नाही मारले, याने जिवंत ब्राह्मण मारलेले आहेत. आता याचे पण प्रकार भरपूर आहेत, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. तिने काय केलं, असं गवऱ्यामध्ये हात घातला. महाराज विंचू चावला म्हणून ती बाई ओरडू लागली. वाल्या म्हणाला अगं काय झालं? ती म्हणते की अहो विंचू चावला. तो म्हटला तुझा विंचू चावला ते तुका तुला, पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे की मी वाटमारी करतो, तर याच्यातून जे पाप होतं ते पाप तू भोगू लागशील का? ती म्हणते अहो तुमचं उत्तर मी लगेच देते, पण मला जो विंचू चावलाय ना त्याच्या अर्ध्या तुम्ही घेताय का? असं मला एक सांगा बाबा. विंचू तिला चावल्यानंतर अर्ध्या घेता येईल का? अहो आमच्या आळंदीला एक अमेरिका रिटर्न डॉक्टर आला होता. तो काय करायचा की म्हशीला ताप आला, करेला इंजेक्शन द्यायचा आणि ताप कोणाचा जायचा? कसं शक्य आहे? आता मला एक सांगा, तुम्हाला ताप आल्यानंतर तुमच्या शेजारच्याला इंजेक्शन दिल्यावर तुमचा ताप जाईल का? अहो कसं शक्य आहे? अहो ज्याला ताप आला म्हटल्यानंतर त्याला इंजेक्शन द्यावं लागेल ना. तसं ज्याने पाप केलं हे त्याचं त्याला फेडावं लागणार आहे. ती वाल्या पोळ्याची बायको म्हणते का अर्ध्या तुम्ही घ्या. तो म्हटलं अगं वेळे याच्यातल्या अर्ध्या मला कशा घेता येईल? तेव्हा ती म्हणती मग तुम्ही काही बावळत आहोत? ब्राह्मण तुम्ही मारायचे आणि त्याचं पाप आम्ही फेडायचं? म्हणजे ऐका, हे सर्वजण महाराज खाऊ लागतात, फिरून कोणी लागत नाही. म्हणून कर्म करताना माणसाने 1000 वेळा विचार केला पाहिजे. या शरीरामध्ये आपण जन्माला आलेलो आहे ना, या शरीराचा तर नाश होणारच आहे, पण या शरीरात आल्यानंतर आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात की अरे अर्जुना, तुला असं वाटत असेल की तू मारल्यानंतर हे कौरव मरतील, हा तुझा चुकीचा समज आहे. हे बघ, तू आज जरी यांना मारलं तरी यांच्या देहाचा नाश होणारच आहे, आणि तू यांना नाही जरी मारलं तरी कोणत्या रूपाने यांच्या देहाचा नाश हा होणारच आहे. म्हणून तू काय कर, तर युद्ध कर. म्हणून माणसाने हे ध्यानात ठेवायचं की आपलं शरीर आज न उद्या जाणारच आहे, पण इथं आल्यानंतर
आपण भगवंताचं नामस्मरण करणं हे गरजेचं आहे. झालेली ठेवा. माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी, त्याचप्रमाणे